आणि माझं म्हणणं आहे, अरे लुटा, महाराष्ट्र तर लुटताय, अरे पण देवाला तर सोडा. धर्माच्या ठिकाणी जिकडे आपली श्रद्धा लागलेली आहे अशा जागांना तरी सोडा. पण कुठले पैसे खायचे याचा तरी काहीतरी तारतम्य ठेवा. सत्ता दिली याचा अर्थ असा नाही ना की त्याची मनमानी, तुम्ही त्या पैशाचे बाप नाही आहात, तुम्ही त्या पैशाचे ट्रस्टी आहात. परंतु ज्या पद्धतीने लोक मरतायत, मॅनहोल मध्ये महापौराच्या बाजूला उभे राहिलेला माणूस गटरात पडतोय. शिंदे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना असं म्हणा. सुप्रीम कोर्टात डिसिजन व्हायचंय आणि सुप्रीम कोर्ट चौथा स्तंभ आहे. चौथा स्तंभ ज्या वेळेला मला सांगेल की हा पक्ष, आता कोणी सांगितलंय, इलेक्शन कमिशनने सांगितलंय. आपल्या मराठीत खरं म्हणजे आता जाऊ दे, आता म्हणजे सकाळी सकाळी मला त्या भाषेत जायचं नाहीये. परंतु आपल्याकडे एक म्हण आहे की पुरोहित माजला की पुढे काय करतो ते मी आता सकाळी सकाळी सांगू इच्छित नाही. विधान परिषदेत ठाकरेचा आमदार असा काही नडला की भाजप सरकारचं सगळंच बाहेर काढलं. अनिल परब नको नको ते बोलले, सुसाट सुटले. नाशिक येथे होणारा कुंभमेळा, राम मंदिरात पैशांची चोरी यावरून अनिल परब यांनी जोरदार बॅटिंग करत सत्ताधाऱ्यांना चांगलाच घाम फोडला. हे इतके माजले की यांना कशाचीच भीती नाही. देवाच्या पैशात हे भ्रष्टाचार करत आहे, यांना कसलीही लाज नाही, असा जोरदार हल्लाबोल अनिल परब यांनी केला. तसेच अनिल परब हे विधान परिषदेत शिंदे सेनेचा उल्लेख शिंदे गट म्हणून करत होते. त्यावर नीलम गोरे यांनी आक्षेप घेतला. त्यावर देखील अनिल परबांनी नीलम गोरे यांना सुनावलं. पाहुयात अनिल परब यांचं ते धडाकेबाज भाषण. हे सरकार भावनांवरती देवाच्या आशीर्वादाने, देवाभाऊंच्या प्रयत्नाने, असं सगळ्यांच्या ताकदीने हे सरकार आलं. आणि या सरकारमध्ये लोकांनी ज्या वेळेला मतं टाकली त्यावेळेला एका आस्थेने टाकली की राम जन्मभूमीचा विषय आपण घेतला, सगळ्या वेगवेगळ्या देवतांना खाली आणलं आणि देवतांच्या आशीर्वादाने आपलं सरकार बहुमतात आलं. परंतु सरकार ज्याच्या आशीर्वादावरती आलं, ज्याच्यामुळे हे सरकार बसलंय, त्या देवांच्याच बाबतीमध्ये सरकारने अशा पद्धतीचं वर्तन केलेलं आहे जे मी आता सांगणार आहे. आपल्या मराठीत खरं म्हणजे आता जाऊ दे, आता म्हणजे सकाळी सकाळी मला त्या भाषेत जायचं नाही आहे. परंतु आपल्याकडे एक म्हण आहे की पुरोहित माजला की पुढे काय करतो ते मी आता सकाळी सकाळी सांगू इच्छित नाही. पण तशा प्रकारचं एक साधारण वर्तन झालेलं आहे. आता आपल्याला माहिती आहे की राम जन्मभूमीचा विषय सध्या किती गाजतोय की ज्या रामाच्या जीवावरती सरकार आलं तिकडच्याच दानपेट्या लुटल्या गेल्या आहेत. आणि असं असताना आता 2027मध्ये नाशिकमध्ये कुंभमेळा होऊ घातला आहे. आता कुंभमेळा म्हणजे महाराष्ट्रासाठी एक अशी पर्वणी आहे की ज्याच्या निमित्ताने जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये महाराष्ट्र पोचणार आहे. कारण कुंभमेळा आपल्याकडे येतो ज्या वेळेला त्यावेळेला त्याचं आयोजन जसं उत्तर प्रदेशमध्ये आत्ता झाला त्याची चर्चा अख्खे जगभर होते. तशी ही चर्चा आत्ता कुंभमेळ्याची आपल्या जगभर होणार आहे. परंतु हा कुंभमेळा करण्यासाठी, लोकांच्या सुखसोयींची सगळी काळजी घेण्यासाठी सरकारने हजारो कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. हजारो कोटी. पण हे हजारो कोटी कोणाच्या घशात जाणार आहेत, कोणाच्या खिशात जाणार आहेत, कोण ह्या पैशाचा फायदा घेणार आहे? भाविकांसाठी ज्या गोष्टीची पैशाची सरकारने तरतूद केली आहे, हे पैसे हे कंत्राटदार लुटणार आहे, त्याचं हे उदाहरण आहे. परंतु आपल्या नजरेखाली जर हे होत असेल, आणि माझं म्हणणं आहे, अरे लुटा, महाराष्ट्र तर लुटताय, अरे पण देवाला तर सोडा. सिंहस्थ कुंभमेळा हे आपल्या श्रद्धेचं स्थान आहे. लाखो लोक तिथे येणार आहेत, हजारोने पूजा होणार आहेत. या देशाचा जो मूळ गाभा आहे, ज्या धर्मावरती हे हिंदू राष्ट्र म्हणतात आणि हिंदू धर्माचं श्रद्धास्थान असलेलं नाशिक, तिकडे तुमचे अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर भ्रष्टाचार करतायत. तिकडे तुम्ही कार्टेल करून टेंडर वाटताय. ही टेंडर एकाला नाही मिळालं तर दुसऱ्याकडे, दुसऱ्याला नाही मिळालं तर तिसऱ्याकडे. परंतु ज्या पद्धतीने देवाच्या इकडे तुमचा भ्रष्टाचार चालतोय, कधी कोण तुम्हाला माफ करेल? ज्या पद्धतीचा भ्रष्टाचार सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये चालला, हे तर मी फक्त आता 2 म्हणजे रस्त्याची टेंडर
रिंग रोडच्या बाबतीत अजून मी गेलेलोच नाही आणि अजून 1300 कोटीचं महानगरपालिकेच्या रस्त्यांचं टेंडर यायचं आहे. हे जर आता रोखलं नाही, हे सगळं कार्टल करून हे तुमचं नाव इतकं खराब करून टाकणार आहे. माझ्याकडे फोटो आहेत, जी काय कामं झाली. आता ही कामं होऊन किती दिवस झाली, रस्त्याला तडे गेलेत. या लोकांसाठी तुम्ही सगळी डिपार्टमेंट चालवताय. अरे सिंहस्थ मेळा अजून सुरू नाही झालाय, अजून काम फक्त जे सुरू झालंय ते काम सुरू पूर्ण व्हायच्या अगोदर जे काम झालंय त्याला तडे गेलेत. हे माझ्याकडे सगळे फोटो आहेत, पाठवतो आपल्याकडे, आपल्यापर्यंत पोचतील. आणि अशा पद्धतीचं टुकार कामासाठी आपण हजारो कोटी रुपये या कॉन्ट्रॅक्टर लोकांच्या खिशात घालताय. राजे, आपल्याकडनं तरी आम्हाला फार अपेक्षा आहेत. आपण हे मान्य कराल असं मला बिलकुल वाटत नाही आणि आपला आशीर्वाद तर यांना बिलकुल असता कामा नये, तो नाही असा माझा समज आहे. पण ह्या लोकांवर जर काय कारवाई झाली नाही तर नाईलाज असता असा आमचा समज होईल की हे सगळं आपल्या आशीर्वादाने चाललेलं आहे म्हणून. आणि म्हणून आपल्याकडनं आमची फार मोठी अपेक्षा आहे. धर्माच्या ठिकाणी जिकडे आपली श्रद्धा लागलेली आहे अशा जागांना तरी सोडा. आम्ही नेहमी सांगतो, आता मी म्हणून म्हटलं आज सकाळी सुरुवात करतोय, फार काय चुकीचे शब्द तोंडून जाऊ नये अशा फार प्रयत्न करतो. पण कुठले पैसे खायचे याचा तरी काहीतरी तारतम्य ठेवा. पैसे खा, त्याला काहीतरी कुठली तरी काहीतरी काय म्हणतात त्याला, पैसे खाण्याला कुठल्या पैसे खातोय त्याचं उत्तर तरी व्यवस्थित वरती देता येईल. अरे जो वरती तुम्हाला प्रश्न विचारणार आहे त्याचेच पैसे खाताय तुम्ही त्याच्या कामामध्ये, आणि तुम्हाला कोण विचारणार नाही असं वाटतंय तुम्हाला. काय चाललंय काय सभागृह, आणि ह्याला कोणी विचारू दे. म्हणून मंत्री महोदय, आपल्याकडनं माझी अपेक्षा आहे की याच्यामध्ये आपण उच्चस्तरीय चौकशी लावून SIT याच्यामध्ये फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे. फौजदारी गुन्हा दाखल करून याच्यामध्ये जेवढे अधिकारी, एवढे कॉन्ट्रॅक्टर या कार्टलमध्ये गुंतलेले आहेत यांना शिक्षा केली तर आम्हाला असं वाटेल की आपण त्या खात्यामध्ये निर्भीडपणे काम करताय. नाहीतर हे खातं बदनाम खातं आहे, हे तुम्हाला बदनाम करून टाकेल. तुमची जी इमेज तशी नाही आहे, तुमची इमेज महाराष्ट्रात खूप चांगली आहे. आम्ही देखील तुम्हाला कित्येक वर्ष ओळखतो. आमचं तुमच्या बाबतीमध्ये बिलकुल आजही असं मत नाही आहे. पण ह्या प्रकरणात तुम्ही असं मत होऊ देऊ नका की तुमच्या आशीर्वादाने हे सगळं चाललंय. आणि त्याच्यामुळे ही माझी पहिली मागणी आहे तुमच्याकडे की ह्या बाबतीमध्ये फक्त मी आज नाशिकचाच उल्लेख केलेला आहे. माझ्याकडे बऱ्याचशा प्रकरणं आहे, पण हे सगळं परत परत उघडण्यामध्ये काय नाही. देवाच्या ठिकाणी जर तुम्ही सोडणार नसाल तर बाकीच्या ठिकाणी स्मशानभूमीच्या वगैरे कामात तर तुम्ही काय कराल, म्हणजे तिकडचे जाणारे रस्ते बिस्ते काय कराल याच्या बाबतीत न बोललेलं बरं. मी आता बाकीच्या कुठल्याही विषयावर बोलत नाही, कारण सगळेच लोक ह्या विषयावरती बोलले आहेत. कॉन्ट्रॅक्टरची बिलं मिळत नाही आहेत, पर्सेंटेज दिल्याशिवाय बिलं निघत नाही आहेत, कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करण्याच्या मनस्थितीत आहेत. म्हणजे वेगवेगळे विषय आहेत PWDचे. या सगळ्यावरती बोललो तर पूर्ण दिवस ही 2.5 तासाची चर्चा नाही, 2.5 दिवसाची चर्चा ठेवावी लागेल. असं एक खातं आहे PWD की जिकडे फक्त खातं आहे, काम काहीच नाही आहे. इतकी वाईट परिस्थिती आहे या PWDची. आपण नेहमी सांगतो की एवढे पैसे मिळणार आहे डिपार्टमेंटला. मला त्या खात्याची परिस्थिती माहिती आहे. अधिकाऱ्यांकडे गेलो तर अधिकारी सांगतात पैसे नाही आहेत. ज्यांच्याकडे पैसे आहेत ते म्हणतात 5% दिल्याशिवाय तुझी बिलं काढत नाही आहे. कित्येक कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करण्याच्या मनस्थितीत आहेत. मध्ये मध्ये कॉन्ट्रॅक्टर लोक संप करतात. असं खातं आहे की इकडे तुम्ही दररोज विकासाच्या गप्पा करताय, दररोज सांगताय की एवढा विकास, एवढा हे, एवढा ते, तेवढा ते, आम्ही हे करतोय ते करतोय. अरे आहेत कुठे पैसे? तुम्ही 3 ट्रिलियनच्या गप्पा मारताय आणि कॉन्ट्रॅक्टरची बिलं देत नाहीये. कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करण्याच्या मनस्थितीत आहे. आणि जिथे पैसे आलेत, आता सिंहस्थला पैसे आलेत, कारण हे पैसे यायलाच पाहिजेत, कारण आपलं नाक लागलंय 2027ला. जर सिंहस्थ आपण जर व्यवस्थित आयोजित करू शकलो नाही तर महाराष्ट्राची इब्रत जाणार आहे. आणि म्हणून तिकडे पैसे आलेत, म्हणजे या पाणवठ्यावरती भरपूर पाणी आलेलं आहे. आता ते कसं काढून घ्यायचं याच्यावरती कॉन्ट्रॅक्टर लोकांमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये चढाओढ लागलेली आहे. त्यामुळे ते काम हे आपल्याला मंत्री महोदयांना करायचं आहे. आणि म्हणून माझी पुन्हा एकदा मागणी आहे, उच्चस्तरीय चौकशी SIT नेमून याच्यामध्ये जे दोषी असतील फौजदारी गुन्हा दाखल करा
आणि ह्याच्यामध्ये ज्या चोर लोकांनी हे काम केलेलं आहे, कार्टल केलेलं आहे, हे कार्टलची शिक्षा देणं ही तुमची जबाबदारी आहे. ती तुमच्यावर सोडतो आणि मी दुसऱ्या विषयाकडे जातो. दुसरा विषय मुंबई महानगरपालिका. मुंबई महानगरपालिका हा विषय तर जसं ताईंनी सांगितलं की आम्हाला रात्री झोपेतनं उठवलं तरी आम्ही मुंबई महानगरपालिकेवर बोलू शकतो. आता दररोज त्या दिवशी मी असं म्हटलं की 130% नालेसफाई झाली आहे, तर काय गटारं काय उलटी करून घासली? तर माझ्यावरती लगेच असं कसं बोलता तुम्ही, हे कसं करता? आणि आम्ही काही बोललो तरी 25 वर्ष तुम्ही होते. अरे पण 25 वर्ष तुम्ही आमचे पार्टनर होते ना, तेव्हा नाही काय बोलले? आणि म्हणून मी त्या सगळ्या गोष्टीवरती मुंबई महानगरपालिका परत एक 2 दिवसाचा विषय आहे की ज्याच्यावरती 2 दिवस बोलू शकतो. परंतु आता जो विषय मुंबई महानगरपालिकेचा ह्या प्रस्तावामध्ये आलेला आहे, तो मुंबई महानगरपालिकेचा निधी वाटप, मुंबई महानगरपालिकेच्या कामगारांचे पगार, हे ते आत्ताच BSTचा संप कसा नागदुऱ्या काढून संपवला. परंतु निधीचं वाटप, मुंबई महानगरपालिकेत 227 वॉर्ड आहेत. मुंबई महानगरपालिकेत 227 वॉर्डचं निधीचं वाटप, मुंबईच्या विकासासाठी जो निधी लागतो, हा मुंबईची सिस्टीम कशी आहे की प्रभाग समितीच्या माध्यमातून निधी पूर्वीपासून जात होता आणि प्रभाग समितीला निधी यायचा, निधीचं वाटप प्रभाग समितीच्या माध्यमातून व्हायचं. खरं म्हणजे निधीचं वाटपाचे जे काही निकष ठरलेले आहेत, त्या निकषामध्ये समजा जर माझा वॉर्ड किंवा मी ज्या प्रभागात राहतो हा प्रभाग जर झोपडपट्टीचा असेल, तर मला झोपडपट्टीच्या कामाचा फंड, जो स्लमचा फंड असतो, तो मला मिळाला पाहिजे. कारण मला स्लममध्ये डेव्हलपमेंट करायची आहे, तिथे टॉयलेट्स द्यायचे आहेत, तिथे पायवाटा द्यायचे आहेत, तिथे आणखीन काय सोयी गटर साफ करायची आहेत, तर त्याला मला निधी पाहिजे, स्लमचा निधी मला मिळाला पाहिजे. आणि माझा एक नगरसेवक निधी असतो, जो निधी दरवेळेला एक फिक्स ठरलेला असतो. पहिला सुरुवातीला 20 लाख होता, नंतर 60 लाख झाला, नंतर आता 80 लाख असेल. आता हा निधी जो आहे, हा निधी पूर्वीपासून सर्व नगरसेवकांना, 227 नगरसेवकांना समान प्रमाणात वाटण्यात येतो. आणि हा समान प्रमाणात वाटण्यात आल्याच्या नंतर मग कोणाच्या वॉर्डामध्ये डोंगरी भाग आहे, कोणाच्या वॉर्डामध्ये स्लम आहे, कोणाच्या वॉर्डामध्ये अजून काहीतरी वेगळं आहे, मग त्यांना त्या हेडमध्ये निधीचं वाटप होतं. परंतु इतक्या वर्षात आम्ही 25 वर्ष होतो, आम्ही 25 वर्ष बघतोय हे. आता ह्या वेळेला भारतीय जनता पक्ष, शिवसेना, शिंदे गटाचं ज्या वेळेला सरकार आलं, जिथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 65 नगरसेवक निवडून आले. आता आम्ही मतदार जे आहोत, आम्ही काय पाप केलंय की आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा नगरसेवक निवडून दिला? आम्ही BJPचा दिला नाही, आम्ही शिंदे गटाचा दिला नाही. म्हणून आमच्या नगरसेवकांना निधी किती? फक्त 25 लाख रुपये, फक्त 25 लाख रुपये. आणि जिथे भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक आहे, जिथे शिंदे गटाचा नगरसेवक आहे, तिकडे निधी किती? किमान सुरुवात 2.5 कोटी रुपये. 2.5 कोटीपासून कोणाला 10 कोटी, कोणाला 7 कोटी, कोणाला 15 कोटी. आता ह्याच्यामध्ये एक तर उदाहरण, कारण नगरसेवक निधीचं जे वाटप असतं, हे एकतर वॉर्डाच्या पॉप्युलेशनवर असायला पाहिजे, वॉर्डाची भौगोलिक रचना असायला पाहिजे, वॉर्डाच्या गरजा असायला पाहिजे. आता त्या वॉर्डाच्या रचनेमध्ये म्हणजे किती दुजाभाव, किती द्वेष. अरे तुम्ही मालक नाही आहात या पैशाचे, तुम्ही ट्रस्टी आहात. पैसा मुंबईकरांच्या टॅक्सचा आहे, हा तुमच्या बापजाद्यांचा पैसा नाही आहे की तो तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही वाटाल. प्रभाग समितीच्या स्टँडिंग कमिटीचे चेअरमॅन आहेत प्रभाकर शिंदे. या प्रभाकर शिंदेच्या वॉर्डामध्ये आपल्याला माहिती आहे, आपण पण मुंबईमध्ये राहिलेले आहात, 80% बिल्डिंग आहेत, 80%, 80-85% बिल्डिंग आहेत, 2 स्लम आहेत. आणि त्यांच्या वॉर्डामध्ये 3.5 कोटी रुपये फक्त स्लमचा फंड दिले, ते दोन्ही स्लम SRA मध्ये आहेत.
SRA मध्ये मुंबई महानगरपालिकेचा निधी वापरता येत नाही. काहीतरी तुम्ही भौगोलिक रचना बघणार की नाही? का तर ते स्वतः स्टँडिंग कमिटीचे चेअरमॅन आहेत, त्याला 15 कोटी रुपये. अमेय घोले सभागृह नेता 10 कोटी रुपये. गणेश खंडकर 20 कोटी रुपये. अरे काय चांदीचे रस्ते बनवणार आहेत का सोन्याची टॉयलेट्स बनवणार? अरे इतका दुजाभाव तुम्ही कसा करू शकता? हे काय चाललंय? ठीक आहे, तुमच्याकडे सत्ता दिली आहे, सत्ता दिली आहे याचा अर्थ असा नाही ना की त्याची मनमानी. तुम्ही त्या पैशाचे बाप नाही आहात, तुम्ही त्या पैशाचे ट्रस्टी आहात. मुंबई महानगरपालिकेच्या बॅलन्स शीटवरती बोलायचं म्हटलं तर मी एक अजून दिवस बोलीन की किती FD आता काढल्या, 4,000 कोटी रुपये कसे कमी झाले, कुठे गेले, भ्रष्टाचाराचं तर मी सगळंच बोलीन. आणि मग हे काय म्हणणार, 25 वर्ष तुम्ही होते. अरे 25 वर्षात तुम्ही आमच्या बाजूला बसले होते. मग हे सगळं करत असताना हे सगळे लोक, आता प्रभाकर शिंदे सांगितलं फर्निचरसाठी तुम्ही 3.5 कोटी रुपये देत आहे आणि एका नगरसेवकाला पूर्ण वॉर्डाचा विकास करायला तुम्ही फक्त 25 लाख रुपये देताय आणि एका नगरसेवकाला फक्त फर्निचरसाठी तुम्ही 3.5 कोटी रुपये देताय. भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक असेल तर 10 कोटी रुपये, 8 कोटी रुपये, 7 कोटी रुपये. शिवसेनेच्या फक्त 3 नगरसेवकांना मुद्दामून पैसे देऊन ठेवले का? तर त्यांनी काय बोलू नये म्हणून. 227 नगरसेवकांमध्ये का अन्याय करताय तुम्ही? हे किती दुजाभाव करणार तुम्ही? अरे तुम्हाला सत्ताचा हवास होता, तुम्हाला सत्ता मिळाली, माणसं गटारात पडून मरतायत त्याच्यावरती लक्ष द्या. तिथं आता 289 आहेच, त्याच्यावरती बोलीन परत मी. परंतु ज्या पद्धतीने लोक मरतायत, मॅनहोलमध्ये महापौराच्या बाजूला उभे राहिलेला माणूस गटारात पडतोय. आज कित्येक हजार जाळ्या मॅनहोलवरती नाही आहेत, त्याच्यावरती लक्ष द्या. फक्त स्वतःच्या कार्यकर्त्याला, नगरसेवकांना पर्सेंटेज मिळाला पाहिजे, टक्केवारी मिळाला पाहिजे. मला एक गोष्ट नक्की माहिती आहे, मी देखील मुंबईत लहानाचा मोठा झालो आहे. एका वॉर्डाला किती खर्च लागतो मला चांगला माहिती आहे. विधानसभा निवडणुकीच्या अगोदर मुंबईचं मी बोलतोय, मी बाहेरचं आत्ता बोलत नाहीये. मुंबईच्या जिथे भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे, जिथे शिंदे गटाचा आमदार आहे, तिथे 150 कोटी ते 250 कोटी नगर विकास खात्यातनं आले. आणि हे मी काय पुराव्यानिशी बोलतोय. माझ्याकडे वर्क ऑर्डर आहेत, वर्क ऑर्डर बघितलेले आहे. शिंदे गट म्हणणं योग्य नाही, आमचं नाव शिवसेना आहे. ठीक आहे, काळजी घ्या. नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना असं म्हणा. ठीक आहे, काळजी घ्या. सुप्रीम कोर्टात डिसिजन व्हायचं आहे आणि सुप्रीम कोर्ट 4था स्तंभ आहे. 4था स्तंभ ज्या वेळेला मला सांगेल की हा पक्ष, आत्ता कोणी सांगितलंय? इलेक्शन कमिशनने सांगितलंय. तुम्ही मूळ आपल्या नाही, विषयाकडे जसं वळा. तुम्ही उभाटा म्हणता, म्हणजे सभागृहामध्ये, आता सभागृहामध्ये त्या दिवशी म्हटलेलं आहे मी. ठीक आहे अनिलजी, आपण म्हणजे आपण मूळ कामकाजाकडे वळा. हा नाही, म्हणूनच म्हटलं ठीक आहे. काय म्हणू त्याला मग? डिस्टर्ब होऊ नका, बोला. हा, आपण सांगा. एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या शिवसेनेचे नगरसेवक खुश, लाडकी बहीण आहे ती. यांच्या नेतृत्वाखाली असलेले नगरसेवक का? तर फक्त एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री आहे म्हणून तुम्ही 200 कोटी रुपये दिलेत. म्हणजे ते 200 कोटी रुपये आत्ता आलेत. तुम्ही एखादं काम केलं एका वेळेला तर साधारण नियमाप्रमाणे 3 वर्ष ते काम तुम्हाला परत करता येत नाही. आता 2024ला तुम्ही प्रत्येक विधानसभेमध्ये 200 कोटी रुपये दिले. मुंबईची विधानसभा किती आहे हो? 3 किलोमीटरमध्ये आहे, 3 किलोमीटरच्या पुढे नाही आहे. म्हणजे माझी बँड्राचं पकडलं तर बँड्राच्या सिग्नलपासून ते वाकोल्याच्या सिग्नलपर्यंत तुम्ही तर नेहमी जाता, तुम्हाला माहिती आहे 2.5-3 किलोमीटरच्या वरती नाही आहे. तिथे तुम्हाला 200 कोटी रुपये मिळालेत. त्या 200 कोटीमध्ये माझी पॉप्युलेशन किती आहे? 2.5 कोटीची पॉप्युलेशन आहे विधानसभेची. तुम्हाला माहिती आहे की एका बिल्डिंगमध्ये मला जवळजवळ 2 मोठ्या बिल्डिंग मिळाल्या तर माझी 600-700 मतं तिथेच होतात. म्हणजे मला साधा जो काय भौगोलिक रचना आहे माझी, त्याच्यामध्ये मला वॉर्डात जर काम करायचं असेल तर मला 1 कोटी रुपये, 1.5 कोटी रुपये, 2 कोटी रुपये खूप झाले एका कॉर्पोरेशन वॉर्डचे. तिथे तुम्ही मला फक्त 25 लाख रुपये देताय आणि समोरच्याला तुम्ही किमान 2.5 कोटीपासून 10.5 कोटीपर्यंत, 15 कोटीपर्यंत पैसे देताय. कशासाठी? कोणी तुम्हाला अधिकार दिला?
तुम्ही ट्रस्टी आहात, मालक नाही आहात पैशाचे. केवळ दुजाभाव, दुश्वास. अरे किती ओरबडणार तुम्ही? पुन्हा ही कामं होत आहेत का? त्याच्यात जर मी ज्या दिवशी जाईन त्या दिवशी किती गोष्टी बाहेर येतील. म्हणजे 200 कोटी रुपये तुम्हाला आत्ता नगरसेवक नगर विकासचा फंड, पुन्हा हा फंड वापरणार कुठे? मग आम्हाला जी माहिती मिळते ती खरी खोटी मला माहीत नाही, पण जी काय माहिती मिळते की नगरसेवक निधी हा निधी फक्त द्यायचा आणि त्याच्यावरचे टक्के घ्यायचे. कामं झाली नाही झाली, आता ह्याची ज्या दिवशी चौकशी होईल, ज्या दिवशी काय होईल, सगळं बाहेर येईल, तोपर्यंत काय किती पुलाखालून पाणी गेलं असेल मला माहीत नाही. त्याच्यामुळे हा जो दुजाभाव आहे हा कसा दूर करणार? मुंबई महानगरपालिका ह्याचं उत्तर देणार की नाही? आज मुंबईच्या नालेसफाईपासून मुंबईच्या उपमहापौराने आयुक्तांचा राजीनामा मागितलेला आहे. आम्ही तर मागितलेला आहेच, परंतु मुंबईचे शिवसेनेचे शिंदे गटाच्या नेतृत्व, शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेल्या उपमहापौरांनी मागितलेला आहे. काय याला काय अर्थ आहे की नाही? उपमहापौर आयुक्तांचा राजीनामा मागतो, म्हणजे काहीतरी तथ्य आहे ना त्याच्यामध्ये. म्हणजे अंतर्गत किती स्पर्धा आहे, अंतर्गत किती भेदभाव आहे, अंतर्गत किती भानगडी आहेत, या हळूहळू बाहेर यायला लागल्यात. मुंबईवरती तर चर्चेवरती अजून काय ते बोलायचं ते बोलू, पण मुंबई महानगरपालिकेचा कोण दिसत नाही आहे मला इकडे. तर त्याची जबाबदारी कोण घेणार, त्याचं उत्तर कोण देणार, ते उत्तर पण मला पाहिजे. याच्या बाबतीमध्ये हा दुजाभाव आमच्यावरती का? वेगवेगळ्या हेडमध्ये पैसे दिले, त्याच्यात कोर्टात काय व्हायचं ते मी आता करीन, परंतु इतका तर वाईट वागू नका. थोडंफार पार्सॅलिटी आम्ही पण समजू शकतो. सत्ता ज्याची असते त्याला खुश करायला कार्यकर्त्यांना काहीतरी करावं लागतं, इतकं पण आम्ही समजू शकतो. पण इतके वाईट वागू नका की एक दिवस लोकांच्या पैशाचा दुरुपयोग केल्याच्या कारणास्तव तुमच्यावरती इतकी वाईट परिस्थिती येईल की तुम्हाला उत्तर देणं कठीण होऊन जाईल. तसं बघायला गेलं तर खूप विषय आहेत, पण मला माहिती आहे की वेळेचं बंधन, ठरावाची लांबी रुंदी एकंदर बघता, आणि माझ्याकडे काय खालून लिहून येत नाही, मलाच वाचावं लागतं, अभ्यास करावा लागतो. म्हणजे सगळे जर आलं असतं लिहून तर बोललो असतो अजून. पण हे 3च विषय मी आत्ता बोलतोय. या 3 विषयावरती सरकारने गांभीर्यपूर्ण विचार करून योग्य ते उत्तर द्यावं, आणि सरकार आजही आपल्या मताशी प्रामाणिक आहे हे दाखवण्यासाठीचा हा प्रस्ताव आहे. उत्तरामध्ये त्याची अपेक्षा आहे. याच्यात जर उत्तरं जर सरकारने अधिकाऱ्यांना वाचवण्याची जर दिली तर आम्ही असं समजू की हे सरकार देखील ह्या भ्रष्टाचारांच्या मागे उभं आहे. आणि म्हणून माझी मंत्र्यांकडनं अपेक्षा आहे की त्यांनी कृपया अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या भानगडीत जाऊ नये, सरकारची विचारधारा अतिशय स्पष्ट करावी आणि ह्या प्रस्तावाला न्याय द्यावा. आपण एवढा वेळ मला बोलायला दिलात, मला आपण संधी दिलीत, त्याबद्दल आपले आभार मानतो. धन्यवाद. या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका.